तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आले जिजामाता उद्यान भायखळा या ठिकाणी. याला राणीबाग असे म्हणतात. तर मित्रांनो, आपण बघू शकता इथं बघण्यासाठी खूप काय आहे. तर आपण इथं येऊन एकदा भेट देऊन जायचं. आणि आता आम्ही पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवतो की इथं बघण्यासाठी खूप काय चांगलं आहे. हे बघा तुम्ही इकडं. तर इकडं खूप काय गर्दी वगैरे आहे. तर इथून मध्ये जातात आणि इकडून आता मध्ये गेल्यावर हे बघू शकता तुम्ही इथं कसे गार्डन वगैरे आहे, खूप झाड वगैरे आहे. तर हे बघा नारळाचं झाड, इथं टावर वगैरे खूप आहे, बिल्डिंग वगैरे. आता आम्ही चाललोय पुढं. आता बघू पुढं जाऊन आता आम्ही भेटणार आहोत ग्रीन आर्मीवाल्यांना. म्हणजे आले इथं कॅम्प आहे यांच्याशी आता भेटलोय आम्ही. तर आम्ही बोललो यांच्याशी की तुमच्या कॅम्पबद्दल. त्यांनी आम्हाला माहिती दिली, त्याबद्दल खूप काय सांगितलं. इथं आम्ही दरवर्षी येतो आणि इथं खूप चाल वगैरे ती आमची. तर आम्हाला इथं खूप चांगलं वाटतं असं यांनी 2 शब्दात आम्हाला सांगितलं. तर आता भेटूया पुढच्या व्यक्तींना. तर त्यांच्याकडून माहिती करून घेऊया की तुम्हाला कसं आवडलं या बागेत, की कसं वाटलं. तर आता भेटलो या मित्राला. तर या मित्राशी बोलताना आम्ही दिसतच आहे तुम्हाला. तर हे म्हणताय की इथं आलो आम्ही कॅम्पसाठी. तर आम्हाला खूप चांगलं वाटलं. तर यांना खूप आवडलं आहे राणीबाग. तरी आम्हाला हाय वगैरे सुद्धा केलं. तर आता त्यांनी माझ्या गळ्याची भेट घेतली. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की यांना इथं खूप चांगलं वाटलं. आता आम्ही आलो आहे फोटो स्टुडिओ. म्हणजे इथं आपण फोटो काढू शकतो अपलोड. इथं ते कॅम्पवाले आता आम्ही आलो पुढे. इथं बघू शकता मित्रांनो, इथं बघण्यासाठी खूप काय आहे. तर इथं याच्यात हरिण वगैरे, वाघ वगैरे खूप काही आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. इथं झाडं वगैरे खूप आहे की 600 एकराची राणीबाग आहे ही. तर आता आपण पुढे जाऊया. बघू शकता तुम्ही इथं आता भालू याच्यात भालू असतात. तर आपल्यासाठी खूप काय नाही, सेफ्टी वगैरे खूप आहे. तर याच्यात आपण जाऊन आपलं मन खूप रमून जातं. आता थोड्याच वेळात बघणार आहोत आपण. याच्यात भालू आहे. तर हे बघा तुम्ही बघू शकता इथं भालू तुम्हाला दिसन. ते बघा ते लाकडाचं मागं तिथं भालू आहे. तर ते खूप छान त्याच्या पद्धतीने चालत आहे. त्याला खूप व्यक्ती इथं बघताय. तर इथं बघण्यासाठी खूप आहेत. त्यांना पाण्याची सोय वगैरे आहे. इथं मध्ये घास वगैरे खूप जंगलासारखंच इथं बनवलेलं आहे. तर इथं खूप गर्दी आहे बघण्यासाठी भालूला. तर आता बघा एक काच खूप मजबूत बनवलेला आहे, त्याच्यातून इथं डिझाईन वगैरे आहे. तर बघू शकता दोन्हीकडून इथं फोटो वगैरे शूट करू शकतो आपण. की खूप काय बघण्यासाठी आहे इथं. एकदा जर तुम्ही आलं तर आता बघू शकता मित्रांनो, आम्ही चालले शेर म्हणजे वाघाच्या ठिकाणी. इथं वाघाचं जंगलसारखं बनवलेलं आहे. तर आता थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता इथं वाघ वगैरे आपल्याला दिसन. हे बघा मित्रांनो, आम्ही चाललोय पुढं आता. इथं बघू शकता तुम्ही की याच्यात वाघ आहे. तर बघा मित्रांनो, ते बघा दिसलंय का तुम्हाला वाघ. तर ते वाघ इथं फिरतोय. त्या जंगलासारखंच वाटते त्याला वाघाला. तर तो आता त्याला भूक लागली आहे, त्याच्यामुळं तो इकडे येत नाही. तर हे बघा कसं डिझाईन वगैरे खूप काय छान बनवलेलं आहे. बघण्यासाठी खूप काय चांगलं आहे मित्रांनो. तर हे बघा आता आलो आम्ही पुढे. हे बघा अजून तुम्हाला स्पष्ट दिसेन आता वाघ. हे बघा मित्रांनो, खूप गर्दी आहे. इथं आपल्याला सोयीसाठी फॅन वगैरे लावलेला आहे. इथं पाणी वगैरे, इथं चिमणी वगैरे खेळतात, येतात पाणी वगैरे पितात. त्यांच्यासाठी खूप चांगलं बनवलेलं आहे. हे काच आहे, काचामधून पाणी आपल्याला दिसतंय. तर इथं बघा किती सुंदर आहे. पक्षी वगैरे खेळत आहे बघा. वाघासंग पक्षी वगैरे खेळत आहे. तिथून पाणी वगैरे चालत आहे. एकदम मस्त वाटतंय बघण्यासाठी. तर आपण एकदा आलं. आता आम्ही चाललोय पुढं. इथं आपल्याला दिसू शकतं आपल्याला इथं या ठिकाणी इकडं बसण्यासाठी जागा वगैरे आहे आपल्याला, फॅमिलीसुद्धा. आणि इकडं वॉटर पंप वगैरे, झाडं वगैरे खूप बघण्यासाठी खूप मस्त आहे. आपण एकदा अवश्य इथं भेट देऊ शकता. तर आता आम्ही चाललो आहे पुढं. कॅन्टीन या ठिकाणी इथं खायला वगैरे पण भेटत आहे मध्ये. पण इथं स्वच्छताची खूप हे आहे. आपण इथं स्वच्छता चांगली ठेवावे. तर आता मी बघा तुम्ही मित्रांनो, बघा बिल्डिंग वगैरे इथं आहे. आणि आत्ता मी बोलतोय या कॅन्टीनवाल्यासोबत. इथं खायला काय काय भेटतंय म्हणून त्यांनी सांगितलं खूप काय भेटतं असं तसं.
त्यांनी सांगितलं, मी त्याच्याकडून माहिती काढून घेतलं आपल्यासाठी. तर आपण इथं आपल्याला खायलासुद्धा आहे मध्ये आणि पाणी प्यायलासुद्धा आहे आपल्याला, ते पण फ्रीमध्ये आपण इथं पाणी पिऊ शकतात. तर आता बघा तुम्ही इथं ड्रॉईंग वगैरे चित्र वगैरे काढताय. इथं बघा आता खूप छान छान चित्र वगैरे काढलेलं आहे. आता आम्ही आलो आहे इकडं पानघोडा या ठिकाणी. तर आपण बघू शकता त्यांच्यासोबत पक्षी वगैरे किती छान खेळत आहे. तर बघू शकता आपली पानघोडा इथं आता बाहेर निघत नाही, पण बघण्यासाठी खूप काय छान आहे. आपण लाईव्ह जर बघितलं तर आपल्याला खूप चांगलं वाटतं. इथं बर्गरचं झाड आहे मोठा, पिपलचं. तर इथं शेफ्टीसाठी जाळी वगैरे लावलेली. इथं मंकी आहे, वानर आपण म्हणतो, वानर आहे इथं. मग त्यांच्यासाठी खूप छान छान मध्ये बनवलेलं आहे वानरांसाठी. तर इथं स्पष्ट दिसत नाही, पण आपण लाईव्ह जर बघितलं तर खूप छान वाटते बघण्यासाठी. तर हे बघा किती जाली वगैरे फिट केलेले मध्ये त्यांना बघण्यासाठी खूप काय. ते बघा कसं खेळत आहे बघा मित्रांनो. आता आम्ही भेटलो आहे इथल्या सिक्युरिटी यांच्याशी संपर्क साधताना. तर हे आम्हाला त्याच्याविषयी माहिती दिली. असं त्यांचं खेळ आहे, ते खेळतात. बघू शकता आपण इथे बॅनर वगैरे पण आहे. आणि चाललो आहे आम्ही पुढे. इथं बघा पेंटिंग वगैरे, गार्डन वगैरे खूप बघण्यासाठी किती छान वाटतंय. माझं तर मन रमून गेलं इथं. तर आपण बघू शकता इकडं बघण्यासाठी फोटो वगैरे काढू शकतो आपण इथं. आता आम्ही आलो आहे पुढं. आता चाललो आहे आम्ही. या ठिकाणी साप वगैरे खूप आपल्याला पूर्ण प्रकारे कोणत्याही प्रकारचे साप या ठिकाणी आपल्याला भेटू शकते. तर इथं बघू शकता आम्ही आलो आहे हरिण या ठिकाणी. तर इथं बघू शकता त्यांना खेळायला मस्त वाटत आहे. हे बघा किती सुंदर खेळत आहे, किती सुंदर वाटतं आहे बघण्यासाठी. त्यांच्यासाठी सावली वगैरे आहे, झाड वगैरे आहे तिथं. तर आता चाललो आहे आम्ही पुढं. इकडं बघा आता इथं गार्डन वगैरे खूप फोटो काढण्यासाठी खूप चांगलं आहे. खूप लोक येतात इथं, भेट देतात. तुम्ही पण अवश्य भेट द्या इथं. तर हे बघा इथं मित्रांनो चांगल्या प्रकारचे फूल वगैरे आहे. खूप सुंदर वाटते बघण्यासाठी. आता इथं आलो आहे आम्ही. या ठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी खूप काय आहे, बघू शकता. आता तुम्ही लाईव्ह दिसतंय तुम्हाला. तर आता हे बघा आता आलो आहे आम्ही पक्ष्याच्या ह्याच्यात. तर आपण बघू शकता इथं खूप लोक वगैरे विश्रांत वगैरे करू शकता. आणि चाललो आहे आता आम्ही बाहेर आता थोड्याच वेळात, कारण की आता बंद व्हायची वेळ झालं. त्यांचं 6 वाजेला बंद होतात. तर आता मी थकलो आहे, खूप बसलो आहे. तर आमच्या कॅमेरामॅन अंकुश चव्हाण हे शूट वगैरे करत आहे. बघा राजमाता जिजाऊ यांचे इथं मूर्तीचा आराखडा दिलेला आहे. तर बघा मित्रांनो इथं मित्र वगैरे बसून गप्पे वगैरे मारतात. एकदम खूप छान. कोणी वाचण्यासाठी इथं गाडी पार्किंग करायला सुद्धा जागा वगैरे आहे. तर आम्ही चाललो आता बाहेर. आता आपल्याला दिसते इथं राजमाता जिजाऊ